17 वर्षापासून मी ह्या टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे आणि दरवर्षी माझा 300+ पॅरेंट्स आणि स्टुडंट्सशी संपर्क येतो. एव्हरी साईड इज इम्पॉर्टंट. स्टुडंट, टीचर अँड पॅरेंट हे कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर बघितलं या तिन्ही व्हर्टायसेस जर कनेक्टेड असेल तर बेस्ट आउटपुट येत आहे. अक्षरशः मी बघतो 7 ते 8 तासापर्यंत सुद्धा मुलांचा स्क्रीन टाईम आहे. हे इझी मॅथ्स, गणित झाले सोपे. मी प्राध्यापक अजित गमे, फाउंडर अँड डायरेक्टर गुरुचैतन्य अकॅडमी. 17 वर्षापासून मी ह्या टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे आणि दरवर्षी माझा 300+ पॅरेंट्स आणि स्टुडंट्सशी संपर्क येतो. तर त्यातून माझे काही अनुभव आहेत तर ते मी आपल्याशी शेअर करत आहे. हाच तुम्हाला समोर जो मॅथमॅटिकल ट्रायंगल दिसतो आहे. मॅथ्समध्ये तुम्हाला ट्रायंगलमध्ये 3 व्हर्टायसेस, 3 साईड. एव्हरी साईड इज इम्पॉर्टंट. स्टुडंट, टीचर अँड पॅरेंट हे कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर बघितलं या तिन्ही व्हर्टायसेस जर कनेक्टेड असेल तर बेस्ट आउटपुट येत आहे. कारण अकॅडमी दरवर्षी 100 पैकी 100 मार्क्स बोर्ड, CET, JEE अशा एक्झाममध्ये देत आहे. त्याच्यामागचं एकच कारण मी दरवर्षी पॅरेंट्स, टीचर, स्टुडंट हे इंट्रॅक्शन कायम असतं आमच्याकडे. तर आत्ता एक्झामचा टाईम आलेला आहे. आत्ता डिसेंबर, जानेवारी असे 2 महिने तुमच्याकडे आहे. ह्या 2 महिन्यामध्ये मुलं तर अभ्यास करत आहे पण पॅरेंटची पण काही जबाबदारी आहे. जसं वातावरण आज मिळेल तशा पद्धतीने मुलं अभ्यास करतात. घरामध्ये जर पालकच TV लावत असेल आणि मुलांना म्हणत असेल अभ्यास कर तर त्या मुलाचं लक्ष TVकडे असणार किंवा एक स्क्रीन टाईम मोबाईल असेल. घरोघरी आता मोबाईलमध्ये मुलांचा वेळ खूप जातो आहे. मी ज्यावेळेला त्यांचा स्क्रीन टाईम चेक करतो बऱ्याचशा मुलांचा अभ्यास कमी असण्याचं कारण इंस्टाग्राम, स्नॅपचॅट असे वेगवेगळे सोशल मीडियावरती त्यांचा मुलांचा रील बघण्यामध्ये खूप वेळ जात आहे. अक्षरशः मी बघतो 7 ते 8 तासापर्यंत सुद्धा मुलांचा स्क्रीन टाईम आहे. यामध्ये जबाबदार म्हणजे पालकांचा बी सहभाग असणं फार गरजेचं आहे. मुलगा काय करतोय म्हणजे घरामधलं वातावरण जे आहे तर त्याला जर अभ्यास करायचा असेल किंवा मुलीला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही घरामध्ये एक वातावरण क्रिएट करा. येणारे जे आता एक्झाम्स आहेत तुम्हीसुद्धा पुस्तक घेऊन एखादं पुस्तक रीड करत जा. अदर दॅन त्यांचे पुस्तकं जे आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे सब्जेक्ट ते वाचताय. जर तुम्ही त्यांच्याबरोबर बसून काहीतरी वाचत असेल तर त्यांना पण इंटरेस्ट असेल का आपल्याला पण काहीतरी करायचं आहे. तर एक वातावरण निर्मिती तुमच्या घरात असली पाहिजे जेणेकरून अभ्यास त्या मुलांचा पण छान होणार आहे. आणि हे सगळं इंटरॅक्शन कसं असलं पाहिजे कारण मुलांना समजा टेन्शन येतं आहे, प्रेशर येतो आहे का आता अभ्यास कसं करू. टीचरला येऊन भेटा, त्याचे कुठले टॉपिक झाले, कुठले टॉपिक त्याला अवघड जात आहे, त्याला 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड करा. इझी, मीडियम, डिफिकल्ट. काही चॅप्टर्स असे असतील तर रिव्हिजन घ्यायची गरज असेल तर पॅरेंटनी थोडा सहभाग घ्यावा. कारण आत्ता मुलांचं थोडंसं जो टाईम जो आहे, स्क्रीन टाईम जो आहे तो फार मेजर पार्ट आहे. तर त्यामध्ये पॅरेंटचा सहभाग, टीचरचा सहभाग असणं गरजेचं आहे. तर तुम्ही अभ्यासाचं एक वातावरण तयार केल्यानंतर घरामध्ये त्याला शेड्यूल लावून द्या, किती वेळेस कुठला अभ्यास करायचा. हे सर्व जर तुम्ही करत गेले तर तुम्हाला बेस्ट आउटपुट मिळणार आहे. मी दरवर्षी पॅरेंट्स आणि स्टुडंटबरोबर इंटरॅक्शन केल्यानंतर माझ्या लक्षात असं येतं आहे का मुलांचा वेळ जो आहे तो कशा पद्धतीने मॅनेज करायचा. त्यांना एक डायरी करायला सांगा. दररोजचा डेट वाईज कुठला टॉपिक कधी कुठला केलेला आहे, तो मॅथ्स असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, त्या चॅप्टरमधला कंटेंट मुलं लिहितात. आज मी मॅथ्स 2 तास केलं पण काय केलं आहे ते तुम्ही बारकाईनं बघा. खरंच त्याने अभ्यास केला आहे का त्या टायमिंगमध्ये त्यांनी मोबाईलवर गेम खेळत होता किंवा इंस्टाग्रामवर होता. ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला फार ऑब्झर्व करण्याची गरज आहे. रिझल्ट चांगला येण्यासाठी तुमच्या घरातलं वातावरण, नंतर शिक्षकांचा सहभाग, त्याला कमी वेळात असणारा शॉर्टकट्स असतील, मुलांना अभ्यासाच्या मेथड्स असतील, वेगवेगळ्या टेक्निक्स आहे जेणेकरून आपण रिझल्ट चांगला देतो आहे. पॉईंट सिस्टम असेल म्हणजे मुलांना थिअरी सब्जेक्ट आहे तर एक 5 ते 10 पॉईंट्समध्ये एखादा चॅप्टर त्यांना बसवता येतो. हे सगळ्या गोष्टी मॅथ्स असेल त्याचे फॉर्म्युलीज असतील, घरामध्ये त्याच्या स्टडी रूममध्ये फॉर्म्युले, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन याचे चार्ट लावा. सकाळी उठल्यानंतर त्यांनी ते फॉर्म्युले वाचले पाहिजे. सगळीकडे वातावरण हे अभ्यासाचं जर असेल ना तो निश्चितच तो चांगले मार्क्स त्या विषयामध्ये आणू शकतो. आपण फार कमी वेळ राहिल्यानंतर तर ते टेन्शन येतं. शेवटच्या लास्ट मोमेंटला मुलांना कमी वेळात काय करावं हे समजत नाही. म्हणजे तुमच्याकडे अक्षरशः पेपरला
एक किंवा तुमच्याकडं एक दिवस सुट्टी असते पेपरला, कधी 2 दिवस गॅप असतो पेपरमध्ये, तर या गॅपमध्ये कसा कमी वेळात अभ्यास करायचा, तर त्यासाठी पॉईंट सिस्टम ही टेक्निक फार महत्त्वाची आहे. ओके, पॉईंट सिस्टम म्हणजे काय, चॅप्टर वाईज तुम्ही प्रत्येक चॅप्टरचे 1, 2, 3 असे पॉईंट्स काढा आणि तो पॉईंट समोर तुम्ही आणा आणि तुम्हाला किती आठवतं ते बघा. कारण पेपरमध्ये रिकॉलमेंट हा पार्ट फार महत्त्वाचा आहे. तर रिकॉलमेंट होणार कधी ती, त्या रिकॉलमेंटसाठी तुम्हाला पॉईंट सिस्टम खूप मार्क्स वाढवून देईल. मी असं मुलांमध्ये बदल केले आहे, ते पॉईंट सिस्टमने बऱ्याचशा मुलांचे 10 to 20% मार्क्स वाढलेले आहे. तर ते पॉईंट सिस्टम तुम्ही वापरू शकतात. नंतर छोटी डायरी करून त्या डायरीमध्ये फॉर्म्युले लिहू शकतात. मी मुलांना म्हणत असतो, मॅथ्समध्ये 12th मॅथ्समध्ये 15 चॅप्टर आहे, 15 चॅप्टर 15 चार्टमध्ये बसले पाहिजे. कसे 15 चार्टमध्ये, त्याचे एक ट्री डायग्राम करा, मेमरी मॅप तयार करा. लेस टाईम, तुमच्याकडं टाईम कमी आहे, मार्क जास्त घ्यायचे तुम्हाला, तर तुमच्याकडे क्लिअर कट शॉर्ट नोट्स असणं गरजेचं आहे. किती पब्लिकेशन्स असू द्या, पुस्तक टेक्स्टबुक बघून तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स तयार करा आणि वेळेचं व्यवस्थित नियोजन करा. ज्या सब्जेक्टला तुम्हाला इंटरेस्ट कमी आहे त्याचा टायमिंग कुठला घेतला पाहिजे. ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः करत असेल. ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला डिफिकल्ट जाते त्याच्यामध्ये तुम्ही टीचरचा सहभाग असेल, टीचरकडून तुम्ही त्यांच्याकडून गायडन्स घेऊ शकतात. कशा पद्धतीने तो सब्जेक्ट पुढे जाईल. मॅथ्समध्ये असेल तर आपल्या यूट्यूबवरती गुरुचैतन्य अकॅडमीवरती मी आत्ता काही व्हिडिओ घेऊन येत आहे. ते व्हिडिओमध्ये मी क्लिअर कट कुठला टॉपिक किती मार्क्सला आहे, कुठला टॉपिक केला पाहिजे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू केलं पाहिजे. म्हणजे एक्झाम ओरिएंटेड तुम्ही जेवढा अभ्यास करत जाणार, आता लास्ट मिनिटला तुम्हाला फक्त अभ्यास जो करायचा आहे तो फक्त एक्झाम ओरिएंटेड, कसे मार्क्स मिळवायचे या दृष्टीने करा. मी अजून तुम्हाला प्लॅनिंगसाठी काही व्हिडिओज घेऊन येत आहे. सध्याचा जो वातावरण, ह्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे, घरात एक वातावरण असलं पाहिजे आणि हे 3 जर कनेक्टेड असतील, हे ट्रायंगलचे व्हर्टायसेस, तर बेस्ट आउटपुट येणार आहे. सर्वांनी अभ्यास छान करावा. तुम्ही आपल्या गुरुचैतन्य अकॅडमीला सबस्क्राईब करा चॅनलला आणि लवकरात लवकर तुम्हाला वेगवेगळे प्लॅनिंगचे व्हिडिओज असतील, अभ्यासाच्या काही मेथड्स असतील ते मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. थँक्यू. हे इझी मॅथ्स.